नक्कीच आज खेळताना संघर्ष मुरबे हा संघ खेळतोय आणि आज खेळताना त्या संघाला पुरस्कृत करण्यात आलाय. युवा नेतृत्व आहेत आमचे अजयजी गावड यांच्या माध्यमातून हा संघ आज उतरलाय. नक्कीच ते देखील युट्यूबच्या माध्यमातून जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्पर्धा एन्जॉय करतात आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मुरबे संघ खेळत असतो कित्येक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील संघ जरूर पुरस्कृत केलाय. आणि नेहमीच जयजी गावड यांचा नेहमीच सपोर्ट असतो. पाठीराखे भरपूर मोठे आहेत कारण की आपल्या संघाचं नाव गावाचं नाव पुढे गेलं पाहिजे आणि तेच घेऊन नक्कीच ते चालत असतात. त्यांचं देखील नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. बघा विनंती आहे जे रेफ्रिजरेटर मैदानात आतमध्ये ते खेळाडूंसाठी फक्त आहे देखील नोंद घ्या कारण की जेव्हा ड्रिंक्स होईल तेव्हाच तो रेफ्रिजरेटर ओपन होईल आणि जे प्रेक्षक आहेत किंवा जे बाकीची ऑफिशियल टीम कुठली असेल त्याच्यासाठी व्यवस्था पाण्याची आपण मागे जरूर केलेली आहे. जिथे पाण्याची चिल्ड पाणी देखील आहे त्या बाबतीत संपूर्ण व्यवस्था स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलेली आहे. समीर दादा आपण थोड्या वेळात जरूर जे लकी ड्रॉ ते देखील आपण देणार आहोत आजच्या दिवसामध्ये कारण की प्रेक्षकांना खास करून आवर्जून आपण सांगूयात की प्रत्येक दिवसामध्ये भरपूर असे गिफ्ट्स आहेत. काल देखील आपण पाहिलं जिथे आकर्षक टी शर्ट्स आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आकर्षक बॅट देखील आहे आणि भरपूर काही आहे सर्व काही आहे. मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार रोहित आहेत आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विकी बोईर. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल. यावेळी वाईडने सुरुवात केली. अंपायर्स कॉल येतोय वाईड बॉल. अतिरिक्त दाबेच्या मदतीने सुरुवात करतात. अंडर द फ्लड लाईट्स आपण क्रिकेट अनुभवतोय पुन्हा एकदा. काल देखील आपण पाहिलं भरपूर असे चांगले मॅचेस रंगले आणि आज देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. काल खेळताना भरपूर मजा आली रात्रीच्या सत्रामध्ये जिथे संपूर्ण आयोजन कमिटी एन्जॉय करत होती, संपूर्ण प्रेक्षक एन्जॉय करत होते. शेवटपर्यंत सकाळपर्यंत जवळजवळ 6:30 पावणे 7 वाजले तरी देखील प्रेक्षक होते. वर्ग जरूर होता तिथे देखील आणि भरपूर चांगली स्पर्धा रंगली. पुन्हा एकदा बॉल होती पुढचा बॉल. इथे आखूट टपाचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आणि एक एक सिंगल डबलचा खेळ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय कारण की क्रिकेटचं एक लाईफलाईन आहे सिंगल डबल. हेच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला प्राधान्य देतात दोन्ही बॅट्समन. मगाशी आपण पाहिलं काय गेम केला बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅट्समन वन साइड आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. दीपक 11 सारख्या मोठ्या संघाला परास्त केला या फेरीमध्ये दाखल झालं आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर बिरवाडी संघाला परास्त करून टीम आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघ नक्कीच दाखल झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने ते ढकललाय. धावफलक आपण जर पाहिला तर जम पोहोचेल ते म्हणजेच 5 धावसंख्येवरती. पाच धावा धावफलकावरती पुन्हा एकदा हलक्या हाताने अजून एक सिंगल सन्मान देतात. प्रत्येक आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहिलंय की अच्छे गेंदो का सन्मान और बुरी गेंदो का अपमान हे आपण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहत आलोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेम शेवटचा बॉल आहे परंतु इथे अंपायर्स कॉल येतोय. येस वाईट बॉल. येस आमची आता लाईव्ह स्क्रीन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कॉम्बॉक्स मध्ये. संपूर्ण पाटील नेटवर्क यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आतापर्यंत जरूर स्क्रीन पोहोचवण्यात येते. शेवटचा बॉल आणि जरूर पाहायला मिळेल जिथे ओव्हर कंप्लीट झाली आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड 8 धावा धावफलकावर. दरम्यान एक सूचना आहे लक्षात असू द्या. येणाऱ्या पुढच्या टुर्नामेंटचे लॉट्स या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर टाकण्यात येणार आहेत. उमरोई चषक पुढची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचे लॉट्स थोड्याच वेळात अगदी या इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच या ठिकाणी टाकणार आहोत. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी इथून नक्कीच ते लॉट्स पाहण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. येस नक्कीच येणाऱ्या 28 तारखेपासून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला अजून एक येते पालघर जिल्ह्यामध्ये आणि नक्कीच उमरोली चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जरूर त्या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. 4 दिवस ती देखील स्पर्धा असणार आहे आणि मी तर म्हणेन या सीझनची अंगमाची आय थिंक ती लास्ट टुर्नामेंट असू शकते कदाचित कारण की त्यानंतर पावसाची शक्यता जरूर आहे. पुढचा पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने ढकललाय. इथे जरूर एक सिंगल मिल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 9व्या धावसंख्येवरती. अनिश आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर दुसरा प्रगती पथावरती आहे. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक
आणि संपूर्ण त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पोहोचली, यात मात्र काही शंका नाहीये. चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. इथे आलाय डॉट, सबमरीन डिलिव्हरी. काल भरपूर चांगला डान्स आमच्या सनोजचा देखील आपण पाहिला. आज देखील भरपूर ते एन्जॉय ते देखील करतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि इथे अखेर उंगली उपर फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय, परंतु इथे घेण्यात आलाय DRS, डिवाइस रिव्ह्यू सिस्टम. दूध का दूध, पानी का पानी, और DRS के बाद आगे की कहाणी. DRS इथे घेण्यात आलाय. चेक करूयात आपण टेक्निकल रूम मध्ये आणि जरूर संपूर्ण पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे अजून. तुमच्यापर्यंत जरूर ही माहिती पोहोचवली जाईल. बॅटर सेफ आहे का नॉट आउट आहे. आणि फलंदाज होईल बाद. OUT, फलंदाज होतोय बाद. कारण की अंपायर्स कॉल होता, कारण की थोडासा टेक्निकल एरर देखील तिथे होता, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन ते जरूर मान्य करण्यात आलं आणि पंचांचा निर्णय नक्कीच अंतिम आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कारण की थोडासा जरूर टेक्निकल एरर आहे, त्यामुळे ते जरूर दाखवण्यात आलं. विकेटचं बटन आहे आणि चला बघा, रिव्ह्यू तुमचा रिटेन होईल बॅटिंग टीम, परंतु कॅमेरामध्ये ते कॅप्चर झालं नाही, त्यामुळे टेक्निकल एरर आहे. त्यामुळे जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की ऑलरेडी चिराग सरांनी ऑनफिल्ड आउट दिलं होतं, त्यामुळे तो नक्कीच विकेट ग्राहीत धरला जाईल. त्यामुळे फलंदाज होईल बाद. OUT, फलंदाज बाद. चला यस, आपण पाहतोय मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर आपण पाहतोय 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. 9 धावा दाफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय जरूर दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा फिल्डर आल्यात आणि अखेर इथे थोडंसं लक्ष मी तर म्हणून दिलं नव्हतं. थ्रो जर केला असं कदाचित डायरेक्ट हिट जर केलं असतं धावचित झाले असते, परंतु नाही. जयेश आणि पुनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका, थोडंसं स्पीडअप करा. आपण पाहतोय जरूर प्रत्येक गॅलरीत प्रत्येक स्टँड्स मध्ये प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता गर्दी वाढत जाईल. जसं टाइम वाढत जाईल तसं प्रेक्षकांची गर्दी देखील वाढणार आहे, कारण की स्पर्धा एक मानाची स्पर्धा आहे, त्यांना देखील माहिती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल आले डिक्लेअर झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं राफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय डबल डिजिट 11. 1 और 11 आखरी गेंद शेष. फिर से एक बार लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चला वेळ घेऊ नका. टीम मुरबे संघ 11 धावा दाफलकावरती आहेत. बघा 5 षटक जरूर 18 मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. नितीन पाटील देखील आम्हाला माहिती पोहोचवली आहे, कारण की आज महत्वाचा दिवस आहे. आज प्रॉपर टायमिंग वरती सर्व मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि हेच पूर्णपणे प्रत्येक टीमला विनंती आहे, वेळ घेऊ नका. प्रत्येक मॅचेस आपल्याला टाइम वरती खेळवायचे आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहतोय ढकललाय, सन्मान दिलाय बॉलवरती. इथे एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 12 8 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर आपण पाहतोय 2चा खेळ कंप्लीट झालाय आणि 12 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 12 ऑन अ बोर्ड. जमेची बाजू आपण जर पाहिलं तर टीम वन मॅन शो संघाची एक विकेट आताशी गेली आहे आणि मगाशी ज्या प्रकारे बॅटिंग चालू होती विकी आणि पुनीतची जोडी लाजवाब अफलातून बॅटिंग करत होते, परंतु आता एक अखेर विकेट गमवावी लागली आणि आता जयेश आणि पुनीत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता, चर्चा चालू आहे दोन्ही बॅट्समन मध्ये, कारण की धावा पोचवायच्या जास्त जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की 6.00 सरासरीने धावा बनतात आणि जर त्या अपेक्षणीय प्रोजेक्टिव्ह स्कोर आपण जर पाहिला तर जरूर 36 धावांवरती फक्त दाफलक जम पोहोचेल. 36 ते 40 हे धावा इतक्या समोरच्या संघाला सोप्या असणार आहेत.
कारण की मगाशी देखील आपण पाहिलं चांगल्याच संघाला परास्त करून हा संघ इथे दाखल झालाय. एक बिरवाडी संघ म्हटलं तर एक नामांकित संघ म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं गेलंय. ऑफरचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफला फिल्डर आहेत. चांगला बॉलला स्टॉप केलं. मागचा हिरो गोलंदाज आपण पाहतोय निर्भय. मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती जरूर निर्भयनं. ऑफरचा बॉल आणि नियंत्रित गोलंदाजी क्या बात आहे. प्रॉपर टप्पा ही ओळख राहिली निर्भयची आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. मागच्या मॅचमध्ये देखील लाजवाब गोलंदाजी केली होती आणि बॅटिंग देखील टॉप क्लास केली होती. आता दोन्ही समीकरण चांगलं राहिले. अनुभव मिळालाय. हो पुढचा बॉल यावेळेस लेट कट केलाय. लेट पण थेट आहेत आणि बॉल चाललाय सीमा पार. आडवा बॅटनी केलाय कडवा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहतोय. चला बघा विनंती आहे वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉलवरती तुम्ही टीम मीटिंग करू नका. सातत्याने लास्ट कॉल तुम्हाला मोरबी संघ. अजून कमिटी आम्हाला ही माहिती पोहोचवते. जर तुम्ही आता पुन्हा एकदा जर टीम मीटिंग केली तर जरूर पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. का वेळ घेऊ नका. कुठल्याही आयोजकाला पेनल्टी द्यायला आवडत नाही, परंतु तुम्ही जर वेळ करत असाल तर त्याला तुम्ही भाग पाडतात की वेळेला इथे निर्बंध तुम्ही करतात. धावफलक आपण जर पाहिलं तर 16 धावसंख्येवरती 16 ऑन ए बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 2 बॉल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर विचार केला 12 धावा बनल्या. 4 बॉलमध्ये एक चौकार तिथे आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फिल्डर आहेत पॉइंट रिजनला. इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट आणि धावफलक 17 17 ऑन ए बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि जरूर आता शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 17 बॉलमध्ये 17 धावा बनल्यात. प्रॉपर कॅल्क्युलेटिंग आमचे 12th मॅन देखील करतात मुंबई संघाचे. कारण की अशाच पद्धतीची 12th मॅनची आवश्यकता गरज असते जरूर. धावफलक आपण 17 ऑन स्कोर कार्ड. चला नेक्स्ट मॅच आपण दोन्ही टीम्स रेडी राहा हे देखील विनंती आपण करूया दोन्ही टीम्सला. संतोष सर नेक्स्ट मॅच आपण लगेच कॉल करा दोन्ही टीम्सला टॉससाठी. कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय 3 सेकंड कंप्लीट आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. आज प्रेक्षक वर्ग देखील हळूहळू वाढत चाललाय. प्रेक्षकांसाठी जरूर खुशखबर आहे की जरूर प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला लकी ड्रॉ भाग्यवान प्रेक्षक त्याच्यासाठी कुपन आहेत आणि त्याची शुल्क फक्त 20 रुपयात. 20 रुपयामध्ये तुम्हाला काय पाहिजे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कॅप आहे आकर्षक कॅप. बॅट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आकर्षक टी शर्ट आहे आणि जरूर तुम्हाला कूलर देखील आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच साई गणेश सातपट्टी बी आणि त्याच्या अगेन्स्ट लिंगापाडा. दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. राहताना पालघर चषक एक चषक असं आहे ज्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला प्रथमच पाहायला मिळेल. बाईक मॅरेथॉन सिरीज साठी प्रथमतः ज्या पालघर जिल्ह्यामध्ये कोणी ठेवली नसेल. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही पाहिल्यात परंतु पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच कोणी बाईक ठेवली असेल हे इतिहासाच्या पानावरती कोरलं जाईल. ते खास करून समीर दादा यांचं नाव इथे लिहिलं जाईल आणि त्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर चषकामध्ये पहिली मॅरेथॉन सिरीजची बाईक ती आपल्या समोर आली आहे. आणि आज आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दिवस क्रमांक 2 येत्या 2 दिवसानंतर ही बाईक कोण घेऊन जाईल ते तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं कोण चालत आलंय कोण ट्रेननी आलाय कोण बाईक वरती आलाय कोण 4 व्हीलर मधून आलाय कोण रिक्षानी आलाय परंतु जाताना एक असा खेळाडू असेल की तो या बाईक वरती स्वार होऊन घरी जाईल आणि ती चर्चा जरूर होईल की पालघर चषकामध्ये ती बाईक कोणी पटकावली आहे. ते जरूर चर्चा शेवटच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. प्रसाद शहा आम्हाला म्हणतात आम्ही घेऊन जाऊ परंतु त्यासाठी खेळावं लागतं. बॅक फुटलं आपण पाहतोय पंच केलाय. प्रसाद शाह यांचं देखील चर्चा आपण जरूर करूयात कारण की जी एलईडी स्क्रीन तुम्ही पाहतात बॉडी लाईनच्या दिशेने संपूर्ण एलईडी स्क्रीन त्यानंतर जी मेगा स्क्रीन तुम्ही पाहतात प्रसाद शाह अँड इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. कारण की त्यांची टीम त्यांची मेहनत देखील भरपूर आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. धावफलक आपण जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. धावा इथून बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीमला. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्या बात आहे. पुनीत काय बॅटिंग करतो आज मात्र जरूर प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सिंगलचा खेळ काय असतो त्यांनी दाखवून दिलाय. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय वसंतजी गुप्ता साहेब, त्यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वसंतजी गुप्ता साहेब, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं वेलकम, स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती दादा आपलं मनपूर्वक स्वागत. एकदा अंपायर कॉल येतोय, व्हाईट बॉलचा कॉल येतोय. बोलत या पुन्हा एकदा आपण पाहतोय वसंतजी गुप्ता जरूर पाहायला मिळतील, एक लेजंड क्रिकेटर आणि कित्येक वर्ष आपण पाहिले जरूर चर्चा राहिली आहे. सातपाटी संघ म्हटला तर एक ओरम क्रिकेट असू दे किंवा अंडरम क्रिकेट असू दे, सातत्याने चर्चा राहिली आहे या संघाचे देखील. सातपाटी संघ ज्यांनी कित्येक कारनामे, कित्येक विक्रम या संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय. आपण ओपन ऑफ ग्रामीणचं क्रिकेट जेव्हा पाहत असतो नेहमी सातपाटी नाव ऑन टॉप तुम्हाला पाहायला मिळतं. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर वसंतजी गुप्ता प्रॉपर रायटर आहेत. सेल्फी टेलिकॉम या जरूर शॉप्सचे ते प्रॉपर रायटर आहेत. त्यांच्या मतीनं आपण जर पाहिलं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मारुती सिरीज त्याच्यासाठी आकर्षक स्मार्ट वॉच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर त्याच्यासाठी स्मार्ट वॉचेस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आता 3 स्मार्ट वॉचेस आहेत, चांगलं गिफ्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि जरूर आपल्या हक्काचं शॉप आहे टेलिकॉम, अर्थातच सेल्फी टेलिकॉम. प्रॉपर रायटर आमच्या समेत खरं तर मुख्य व्यासपीठावरती आहे वसंतजी गुप्ता सर. आणि जरूर त्या शॉपला जरूर व्हिजिट करा. सातपट्टीला तुम्ही जर गेलात तर त्या शॉपमधून जरूर काही ना काहीतरी नवीन खरेदी करा, कारण की कमी दरामध्ये चांगल्या क्वालिटीचा जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर जरूर त्या सेल्फी टेलिकॉमला जरूर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्याचे प्रॉपर रायटर इथे उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच, धन्यवाद. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानात आतमध्ये होतोय. 24 धावांवरती धावफलक जरूर पाहायला मिळतोय. 24 लॉस ऑफ 1 विकेट, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. येस, ऑफिशियल जर्सी ऑफ बेस्ट ऑफ पालघर आणि बेस्ट ऑफ बॉईज सर तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे ऑफिशियल जर्सी आपल्याला दाखवण्यात आली आहे. संपूर्ण आपण जर पाहिलं तर पीएन स्पोर्ट्स त्याच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक चांगलं एक्झिबिशन मॅच आहे, खास करून प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांसाठी जरूर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला बेस्ट ऑफ पालघर म्हटलं तर करण ठाकूर त्याचा संघ पाहायला मिळेल ऍज अ कॅप्टन, लीड फ्रॉम फ्रंट. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला बेस्ट ऑफ बोईसर, अभिषेक टेनी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आणि भरपूर चांगलं आता डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय पीएन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल, की जे टी शर्ट्स जरूर करण्यात आले. आणि जेव्हा तुम्ही पालघरमध्ये येतात ना, नेहमी सातत्याने चर्चेत राहिले पीएन स्पोर्ट्स देखील, त्याच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळतात जे टी शर्ट्स, आकर्षक ट्रॅक्स, सर्व काय पाहायला मिळेल. ओ इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता खरा आणि अखेर क्लोज कॉल, परंतु इथे उंगली उपर विकेटचं बदल. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीमला दुसरा फलंदाज होईल बाद. आणि जरूर गरज होती का, आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. घाई केली, थ्रो देखील चुकीचा, तदनंतर देखील इथे प्रयत्न तर करायचे होते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर आपण पाहतो आता प्रतीक मैदानात आतमध्ये गेलेत. पतू आलेत, आता प्रतीक नाव आहे परंतु पतू या नावाने प्रसिद्ध आहेत. नॉस्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील पतू. ओव्हर फुटचा बॉल, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॅटन पॅटचा मधून बॉल ट्रॅव्हल आणि अखेर डायरेक्ट हिट. क्या बात आहे, काय हिट केलाय बाई. विकेटचं बटन, फलंदाज होईल बाद. पुनीत बॅक टू बॅक आउट. काय थ्रो केला, डायरेक्ट हिट केला आणि थेट मला पाहायला मिळेल जिथे पूर्णपणे लागला गेला. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. एक्शन रिप्लेला पाहू शकतात. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर क्या बात आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केला, डायरेक्ट स्ट्राईक एंड वरती वाचले परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती परतावं लागलं. अखेर नशिबात लिहिलं होतं की विकेट मिळणार या बॉलवरती आणि ती विकेट मात्र मिळाली पुनीतची.
17 बॉलमध्ये 14 धावा तर बनवल्या होत्या. थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु परतावा लागला मैदानाच्या बाहेर. पत्तू आणि नॉन स्ट्राईक वरती पाऊ प्रयश यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती आहेत. स्ट्राईक वरती पत्तू. बॉलिंग मार्कवरती निर्भय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर बॉलला स्टॉप केलाय. आज कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना निर्भयचं, कारण की लाजवाब कामगिरी केली निर्भयने आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला, तेव्हा देखील आपण पाहिलं पीएन स्पोर्ट्सची जर्सी परिधान घेऊन खेळतोय आणि आता देखील लाजवाब कामगिरी करतोय. एक चांगली संकल्पना पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून मॅन ऑफ द मॅच साठी आपण जर पाहिलं तर ब्युटिफुल टी शर्ट आकर्षक तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप तुम्हाला विराट कंपनीचे पाहायला मिळेल. तदनंतर तुम्हाला जिथे लकी वाउचर देखील आहे. तदनंतर आपण जर पाहिलं ब्युटिफुल ट्रॉफी आणि खास करून बॅट तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. SG अर्थातच शुभम गावण तुम्हाला पाहायला मिळेल. जी स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर आहेत आणि आज खास करून त्यांचा वाढदिवस आहे. आज जरूर जल्लोष सेलिब्रेशन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. SG स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर के शुभम आज वाढदिवस देखील तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज भरपूर त्यांना लाख लाख शुभेच्छा त्या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमी सातत्याने चर्चेत राहिलंय SG स्पोर्ट्स. ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर 5चा खेळ प्रगती पथावरती. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पतू. निर्भय बॉलिंग मार्कवरती. चला वेळ घेऊ नका मुरबे संघ, भरपूर वेळ तुम्ही घेतात. विनंती आहे. राईट हँड राऊंडर विकेट. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप केलाय आणि इथे येतोय हा डॉट बॉल. ओव्हर नंबर 5चा खेळ कम्प्लीट आणि 26 धावा 26. थोडंसं माफक लक्ष, लो स्कोरिंग मॅच होते की काय असं म्हणावं लागेल आणि यावेळेस थोडीशी चूक घडली की काय. टीम बेटिंग जरूर चालू आहे. चला वेळ घेऊ नका टीम. यश फाउंडेशन हे नाव तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. थँक्यू. नक्कीच पण सेल्फी टेलिकॉम यांचं देखील आभार व्यक्त करू. गुप्ता सर का आभार. थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अंशू आलेत. ओव्हर नंबर 6 शेवटचं आणि अंतिम षटक आहे. इम्पॉर्टंट आहे. घराताना विशाल यांच्या जागेवरती आलेत, कारण की मगाशी एक गोलंदाज स्पर्धेमधून नक्कीच डिसिशन घेण्यात आला आणि असोसिएशनचा निर्णय तिथे आला, त्याला बॅन करण्यात आला. आणि तदनंतर आता एक नवीन गोलंदाज पाहायला मिळेल जिथे अंशू. मगाशी देखील आपण पाहिला अंशूनी गोलंदाजी केली जेव्हा ते बॅन झाले आणि आता पुन्हा एकदा अंशू याला तुम्हाला पाहायला मिळतो. हा फटका चांगला आहे भरपूर वेळानंतर आणि अखेर बॉल चालला सीमा पार. धावा मिळतात 4. पालघर चषकाचा आलाय चौकार. क्या बात आहे. ऍक्शन रिप्लेला आपण पाहू शकतात. फटका दमदार होता, धमाकेदार होता, सरळ खेचलाय आणि पट्टूच्या बॅटमधून तो जरूर चौकार आलाय. हनुमान पांचाळ या संघ खेळतोय. चांगला संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. रात्रीचं पर्व आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान याच्या माध्यमातून बिरकावून दिलाय आणि इथे विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु इथे कमबॅक केलं. हे क्रिकेट आहे आणि बारी बारी सबकी, कभी हमारी है तो कभी तुम्हारी है. विकेटचं बटन. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बाद. तीन बॉलचा के कंप्लीट. 31 धावा दहा फलकावरती आहेत. इथून पुढे अजून 3 बॉल आहेत. या 3 बॉलमध्ये किती गावं बनतील. प्रसाद आहेत बॉलिंग मार्कवरती. आपण पाहिलं तर अंशू आहेत स्ट्राईक वरती. प्रसाद बॅकफुट लावून लेट कट केलाय. सिंगल एक मिल आणि एक सिंगल देखील इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जिथे वन मॅन शो
पंचायत संघानं समोरच्या संघाला दीपक 11 सारख्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखलं होतं 30 धावांवरती. आणि आता देखील त्याच पद्धतीची मॅच इथे मात्र त्यांच्यासोबत घडली की काय. पुनः एकदा आडवा बॅटने टॅप शॉट खेळलेत, फिल्डर तिकडे आहेत, परंतु इथे आपण पाहतो अंपायर्स कॉल काय. इथून DRS घेण्यात आला फिल्डिंग टीमचा, चेक केलं जाईल. चला DRS इथे घेण्यात आलाय आणि इथे चेक केलं जाईल. जाऊया टेक्निकल रूम मध्ये. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी तर नॉट आउट दिलाय, हे सॉफ्ट सिग्नल आहे, परंतु इथे त्यांना चॅलेंज केलं आणि इथे सांगितलं नाही आम्ही DRS घेणार. DRS ची मागणी इथे करतो नॉन स्ट्राईक एंडवरती. आणि यस, DRS आपण गमावलात, त्यामुळे नॉट आउट आहे. बॅटर सेफ असणार आहे. ऍक्शन रिप्ले क्या बात, ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला पंच केलं फिल्डरच्या हातामध्ये, तदनंतर पुनः एकदा क्या बात आहे. स्लो मोशन हे अँगल तुम्हाला पाहायला मिळतो, साईड अँगल. तर चांगलं कॅमेरामॅन वर्क पाटील नेटवर्क तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यामध्ये आमचे सबसे कातिल ते आमचे कपिल पाटील तिथे जरूर होते. चांगलं कॅमेरामॅन वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याच वर्षांचा नक्कीच अनुभव आहे, चर्चा नक्कीच होणार आहे कपिल यांची देखील. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक होता, फिल्डर तिकडे मागे चांगलं स्टॉप केल्या बॉलला आणि एक सिंगल इथे जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 6चा खेळ कंप्लीट, इनिंग नंबर 1 कंप्लीट झाली आणि 34 धावा धाव फलकावरती आहेत. 35 धावांची आवश्यकता आहे. इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करू, परंतु तोपर्यंत आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस आपण जरूर नेक्स्ट मॅचचा करणार आहोत. चला दोन्ही टीम्स या, आपण टॉस साठी वेळ घेऊ नका. टॉस आपण जरूर करतोय. चला दोन्ही टीम्स आपण उपस्थित व्हा, विनंती आहे. एका बाजूला सातपट्टी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला उत्कर्ष पाटील सर, चला मी विनंती करेन या आपण टॉस आपण तिथे करूयात. टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील उत्कर्ष पाटील सर आणि जरूर त्यांचा आवाज मला ऐकायला मिळेल. तोपर्यंत नक्कीच कुठे जाऊ नका, पाहत राहा पालघर चषक 2026 हे तर ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुज मोरे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. मॅच महत्वाचा आणि त्या मॅचचा टॉस. एका बाजूला सातपाटीचा जॉन्टी ज्याचं नाव आहे निखिल आणि एका बाजूला लिंगापाडाचा संघ खेळतोय. ज्यांनी अथक परिश्रमी स्पर्धेसाठी घेतले ते यतीन पाटील, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन. सातपाटी बीचा कॉल असेल, टेल सीज कॉल आणि टिस्टल. थँक्यू. यतीनजी पाटील यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. एका बाजूला लिंगापाडा खेळतोय, एका बाजूला सातपाटी खेळतोय. निखिल काय म्हणशील, टॉस जिंकल्यानंतर तुझा निर्णय काय आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघ लिंगापाडा तोही चर्चेतला संघ आहे. त्यांच्यासमोर ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग कराल, 6 षटकांचं मोठं क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? नक्कीच आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की टार्गेट कधीच सक्सेस होत नाही असा आम्ही खूप वेळा अनुभवला आहे, कारण की ती पण खूप चांगली टीम आहे. म्हणून आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आज प्रत्येक कॅप्टन इथे टॉसला येतो, त्याला प्रत्येक कॅप्टनने या स्पर्धेचं तोंड भरूनच कौतुक केले. तोही सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, परंतु आज अंडरमध्ये तुझ्या कारकिर्दीत अशी स्पर्धा, या पद्धतीचं मॅनेजमेंट, या स्पर्धेचं आयोजन, प्रथमतः पालघरमध्ये बाईक, अनेक साऱ्या गोष्टी, मॅन ऑफ द मॅचसाठी या स्पर्धेचं कौतुक तू कसं करणार? नक्कीच या स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर खूप युनिक स्पर्धा आहे. जसं काय आपण स्टेडियमची फिलिंग्स येते आणि नवीन नवीन गोष्ट या स्पर्धेतून पुढील येणारे जे आयोजक आहेत त्यांना देखील एक मेजवानी असेल की नवीन नवीन स्पर्धा कसं ऑर्गनाईज करायचं, त्याची आयडिया उत्सुक त्यांना नक्कीच असेल. थँक्यू सो मच. होतं कॅप्टन साई गणेश सातपटे बीचे. तुम्ही टॉस जिंकला असतात लिंगापाडा, तुमचं डिसिजन काय असतं? आमचं पण क्षेत्ररक्षण असतं. आता त्यांनी म्हटलं की 6 षटकं कमीत कमी धाव्यांपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. एकंदरीत ज्यावेळेला 6 षटकांचं बॅटिंग करणार, खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये धावा नाही होताना पाहिल्या, कधी वेळेला धावा होताना पाहिल्या. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करणार त्यावेळेला तुमचं एक माइंड टोटल किती असेल? आमचा 40+ करण्याचा प्रयत्न असो. काय म्हणणार आज या स्पर्धेबद्दल? लांबचा प्रवास तुम्ही देखील केला, एक डहाणू विभागानं तुम्ही आता वाणगाव इथून येता, पालघरच्या या नगरीत तुम्ही आलात, पवनसूत नवलीचं हे मैदान आणि हे भव्य असं स्टेडियम, या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? खूप छान आयोजन आहेत हे. म्हणजे बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा टुर्नामेंट खेळत आहे असं फिलिंग येत आहेत.
थँक्यू सो मच. टॉस झाला आणि टॉस जिंकला साई गणेश सातपाटी बी या संघानं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट टू बॅट लिंगापाडा. थँक्यू सो मच. रनचेजला सुरुवात. जाऊया आवाज ऐकूया बदलापूरचा, अर्थात अनुज कृष्णकांत मोरे सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आपण मॅचच्या दिशेने जरूर वळतोय. इनिंग नंबर 2. यस, हे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर पवन सुतनवली या गावाचा अगदी शेजारी हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. आपलं हक्काचं क्रीडांगण, त्याच्यावरती हे सर्व काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळतो. अगदी गोलाकार मैदान आणि इतिहासाच्या पानावरती कोरलं जाईल असे पालघर चषक 2026 आणि येणाऱ्या जरूर नवीन हंगामामध्ये तुम्हाला भरपूर बहुचर्चित हे नाव ज्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मोठमोठे संघ जरूर त्याचं स्वप्न असेल की या स्पर्धेमध्ये एक ना एक दिवस आम्हाला खेळायचं आहे. पुन्हा एकदा हलका हाताने तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एक सिंगल अजून एकवडली जाते. क्या बात आहे. एरियल व्ह्यू हे विहंगम दृश्य संपूर्ण पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून जरूर दाखवण्यात येत आहे. संपूर्ण आपण जर पाहिलं तर चांगला फॉर्मॅट पालघर चषक 2026 आहे. तर वा, जरूर चर्चा करू आपण. पुन्हा एकदा बॅकफूट लावून इथे कट केलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये सिंगलचा खेळ चालू आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर 3 या धावसंख्येवरती 3 बॉल आणि 3 धावा. समीकरण आपण जर पाहिलं तर 33 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हलका हातानं. येस, ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता ते दृश्य, दी एरियल व्ह्यू. क्या बात आहे. चांगलं यावेळेस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात संपूर्ण युट्यूब टीम, आमची वाहिनी, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. पाटील नेटवर्क ही चर्चा नक्कीच होईल. बॅकफुटला पंच केले, ग्लान्स इथे पाहायला मिळतो चांगल्या पद्धतीचं. सिंगल बुनबुनचे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे, हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येकाला स्वप्न पडेल जसं गोड स्वप्न तुम्हाला पाहायला मिळते पालघर जिल्ह्यामध्ये. तसंच पालघर चषक ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात जरूर. साई ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण जे डिझायनिंग वर्क नेहमीच बहुचर्चित प्रचलित झाले असे साई ग्राफिक्सचे आमचे प्रॉपर रायटर देखील इथे उपस्थित आहेत. आणि जरूर अगदी कमी वेळामध्ये ज्या क्रातनं नाव आपल्याला पाहायला मिळतोय, जे पालघर जिल्ह्याचं नाव सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं आणि खास हे दृश्य आपण जरूर पाहतोय. चर्चा नक्कीच होणार आहे या स्पर्धेची. तर हे गॅलरी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टेडियम त्यानंतर LED स्क्रीन चमचमणारी तुम्हाला पाहायला मिळते. हे चांगल्या पद्धतीचं मैदान आणि खास करून जरूर आपण आवर्जून उल्लेख करूया विकेटचा. खास करून आमचे यतीन पाटील असतील आणि कुणालजी मात्रे यांनी भरपूर मेहनत केली आहे विकेटसाठी, कारण की घाम गाळलाय आणि आज करा तर तुम्हाला जरूर सत्यात उतरताना पाहायला मिळेल. मी काल देखील उल्लेख केला की ही स्पर्धा जरूर 4 दिवस आहे, परंतु जर विकेट्सवरती तुम्ही लक्ष दिलं ना तर ही 4 दिवस काय 4 वर्ष राहील असं नक्कीच ही विकेट्स इथे केली आहे या दोन्ही क्रातन खेळाडूंनी, कारण की स्वतः देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. यतीन पाटील असतील, कुणाल मात्रे आणि भरपूर अनुभव आहे. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. 7 ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती उत्तरार्धाचा खेळ आहे. इनिंग नंबर 2 जिथे बॉलिंग अटॅक आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये वन मॅन शो या संघाचं चांगल्या पद्धतीचं राहिलंय आणि आता देखील तुम्हाला पाहायला मिळतो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात. परंतु समोर टीम आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघ ऑन टॉप. येस, हे लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय. पालघर चषक अगदी विकेटच्या बाजूला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्या बात आहे. अगदी या पालघरनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होतोय आणि या पालघर पासूनची चर्चा अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. हे विहंगम दृश्य, वा, कौतुक करावं लागेल पाटील नेटवर्कचं. प्रॉपरली इथे दाखवण्यात येते ही विविध रचना तुम्हाला पाहायला मिळते आणि अगदी प्रत्येक खेळाडूचं मी तर म्हणेन महाराष्ट्रामध्ये स्वप्न असेल की या स्पर्धेमध्ये एक ना एक दिवस आपल्याला खेळायचंय आणि तेच तुम्हाला दृश्य पाहायला मिळतो. एरियल व्ह्यू आहे, ड्रोन शॉट व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. अंडर द फ्लड लाईट्स हे क्रिकेटचं थरार आहे. जाव्या मैदानाच्या दिशेने एक चांगली मॅच आहे. 8 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 8 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा पुढचा बॉल हलक्या हाताने एक सिंगल इथे जरूर मिळेल आणि या धावफलक जम पोचल ते म्हणजेच 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय आपण पाहतोय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा, खास करून त्यांचे बंधू आणि आज नक्कीच येणाऱ्या फ्युचरमध्ये पालघरचा फ्युचर आहे समीर दादा. आपण नेहमी आम्ही देखील उल्लेख केला
की नेहमी सातत्याने आपण पाहिलं, क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, अव्वल दर्जाचं हे संपूर्ण प्रतिष्ठान आपलं काम करतो आणि त्याच्यामध्ये परिवार खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण जे 50 ते 60 मुलं तुम्हाला पाहायला मिळेल, जे मित्र परिवार आहे. यस, हे विहंगम दृश्य. एका बाजूला आपण हे नवलीचं मैदान आणि संपूर्ण हे पालघर सिटी ऑफ लाईट्स तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. एका बाजूला रेल्वे स्टेशन देखील तुम्हाला पाहायला मिळतो. लखलखतं प्रकाशामध्ये बिल्डिंग्स, टॉवर्स सर्व काही पाहायला मिळेल. अलग विथ द कार्पेट तुम्हाला पाहायला मिळेल एक सिंगल आणि त्याच्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. चांगलं दृश्य आहे, चांगलं कव्हर करण्यात येतोय. खरंच कौतुक करावं लागेल. वा, चर्चा तर होईल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता ते दृश्य, तिथे स्पर्धा जरूर रंगतीये. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक 2026 हे थरार आहे. व गॅप मध्ये काय फटकाय आणि त्या फटक्याचा चटका लागलाय समोरच्या संघाला. दमखम दाखवलाय आणि फुल टॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. थँक्यू सो मच. चला, वेळ घेऊ नका, भरपूर वेळ तुम्ही घेऊ नका, विनंती आहे. असे दृश्य करा आता ना, विसरणार नाही प्रत्येक जण. पालघर 2026 मध्ये एवढी मोठी स्पर्धा झाली स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि खास करून समीरदादा जाधव यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतो. एक हक्काची स्पर्धा. संपूर्ण पालघरकरांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असताना, सत्यात उतरत असताना, कारण की संपूर्ण एवढी मोठी टीम, त्यांची मेहनत आणि एवढी मोठी स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाहीये. ते करून दाखवलंय आणि इतिहासाच्या पाण्यावरती अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये हे नाव कोरलं जाईल. समीरदादा जाधव त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. इथे एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या मदतीनं दाफलक आपण पाहतोय जम पोहोचेल ते म्हणजे 16 ऑन बोर्ड. समीकरण आपण जर पाहिलं तर 23 बॉल आणि 19 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. 16 धावांवरती दाफलक आहे. 16 परत एकदा बॉल तयार. पुढचा बॉल ब्लॉक होलला टाकण्यात आला. इथं फिल्डर आणि त्याच्यापासून दूर बॅटिंग करत असताना सितारा चमकतोय आणि लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय जरूर विशालमय कामगिरी करतोय. मगाशी देखील त्याच्याच बॅटमधून तो चौकार आला आणि आता देखील त्याच पद्धतीची बॅटिंग इथे करतोय. 7 बॉल मध्ये आपण पाहिलं तर जरूर 13 धावा वैयक्तिक केलेत विशाल. नवा कौतुक करावं लागेल विशालचं. आणि अजून आपण जर पाहिलं तर येणारे 22 बॉल आहेत आणि या 15 धाव्यांची गरज. हे संपूर्ण स्टँड्स आपण पाहतोय जरूर पाहायला मिळेल, जिथे प्रत्येक स्टँड जरूर दाखवण्यात येत आहे. यस, संपूर्ण प्रफुल्ल वासुदेव मोरे स्टँड हात वरती करा. यस प्रेक्षक तुम्ही दिसतात. लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल, तिथे देखील प्रेक्षक आहेत. त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय सुदाम गरज स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर स्वर्गीय निधर आनंद पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व माझे खेळाडू जे नाव पवनसुत नवली संघाचं केलंय. क्या बात आहे. वीरेंद्र कमलाकर पाटील स्टँड वरती भरपूर जल्लोष चालू आहे. दुसऱ्या बाजूला लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड आणि एका बाजूला आपण पाहिलंय तर उत्तम मोरेश्वर गरज स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. नगर अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण खेळाडू कक्ष एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. समोर आपण जर आलो तर VIP डाईस मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं, जिथे संपूर्ण आयोजक या स्पर्धेचे पाहायला मिळतील. म्हणजे समीरजी जाधव साहेब त्यांच्या बाजूला आपण पाहिला तर आमचे कल्लूजी तिथे उपस्थित आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. थोडेसे अभिषेक टेनी देखील नाराज आहेत तिथे, आज नक्कीच हरल्यात, ते देखील एक्सप्रेशन येते. संपूर्ण कॉम्बॉक्स पॅनल आणि एका बाजूला खेळाडू कक्ष. क्या बात आहे. मुरबे संघ इथे उपस्थित. वा, चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि क्या बात आहे. तिथे मागे फ्रेम मध्ये दादा काय पोज देतात. वा, बॅकफूट लंपन्स केलं इथे हलक्या हाताने. एक सिंगल दमेल डायरेक्ट रेफ्रिजरेटर वरती. स्टे कूल त्याने देखील सांगितलंय. स्पर्धेचं जरूर टॅगलाईन आहे स्टे कूल. संपूर्ण रेफ्रिजरेटर भरलाय. काय पाहिजे, ज्या प्रकारे प्रत्येक प्रेक्षकांची मनं भरलीत ना या स्पर्धेने, त्या प्रकारे फ्रीज देखील भरलाय. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक सरळ खेचलाय. काय फटकाय. बॉल चाललाय सीमा पार
आणि धावा मिळतात 4. आज मात्र मी तर म्हणेन विशाल थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या प्रकारे समुद्राच्या लाटा थांबत नाही त्या प्रकारे विशालच्या बॅटमधून चौकार थांबत नाही. चौकार आलाय. चेक. घोरपडे सरांचं इथे आगमन झालंय. मी घोरपडे सरांना विनंती करतोय की प्लीज आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. तुमचं पालघर चषकात सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत घोरपडे सर. तुम्ही आलात वेळात वेळ काढून. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. धावफलक आपण जर पाहिला तर 30 फक्त 5 धावा दूर विजयापासून. क्या बात आहे. चार्जिंग संपली जी बादशाह. हॅलो. ऑफरचा बॉल आणि यावेळेस मॅच होते फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम संघर्ष मुरब्या संघानं. जिंकलेल्या टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक हनुमान शो पानसई संघ आपला देखील खेळ चांगला राहिलाय. आणि या मॅचचा मारतो मॅच नो डाऊट विशाल ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 11 बॉल फेस करत असताना 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या विशाल आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. हॅलो.